राधे राधे, जय श्री राम मित्रांनो. तर आज आम्ही केला फॅमिलीनी फार्म हाऊस वर जेवण करण्याचा प्लॅन. आणि हो, आजचं वातावरण पण एवढं चांगलं होतं की मूड होता पार्टी करायचा. आणि हो, आम्हाला थोडंसं जंगलातून जावं लागलं. तर आमच्या त्या ठिकाणी पोचता आम्हाला इथं दिसले छान तळ. तर मग फायनली आम्ही पोचलो आमच्या काकांच्या फार्म हाऊस वर. आणि मित्रांनो, इथून जे व्ह्यू दिसत होतं लई भारी होतं. आकाशाचं व्ह्यू दिसत होतं, मोड वगैरे खूपच चांगलं होतं. त्यानंतर अगोदर आम्ही करून घेतली चुलीची तयारी. मग माझ्या मोठ्या भावाने पेटून घेतली आग. तर हा आहे आमचा आजचा रानपी. इथं बघू शकता फार्म हाऊस खूप चांगला आहे. आम्ही निघालो थोडं फार्म हाऊस एक्सप्लोर करायला. फार्म हाऊस तर खूप भारी आहे आणि व्हिडिओ शूटला ही तर केळीची बगान पण आहे, लई भारी दिसते. पण इथं कुणाला पण यायला परमिशन नाही. एक्सप्लोर करता करता आम्हाला दिसला म्हातारीचा भोपळा. म्हातारी का भेटली नाही पण भोपळा भेटला. मग आमचा पोटाप्पा म्हणाला की माझ्या बरोबर मी थोडा ब्लॉग कर, का म्हणजे व्हायरल व्हायला तोंड पण चांगलं लागतं, जे तुझ्याकडे नाहीये असं म्हटला. एवढी बेइज्जती ऐकून मी गेलो डायरेक्ट भाजी सेक्शन कडे. तिथं माझ्या तिन्ही वहिन्या मिळून करत होत्या भाजी नीट. आणि हो मित्रांनो, तुमची दिवाळी कशी चालली आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही आहे आमची 2 सुन्यांची मालकीन म्हणजेच आमची काकी. आणि हा बघा आमचा दादा माझ्या पोटाच्या आड यायचा प्लॅन करायला आहे, व्लॉगिंग प्रॅक्टिस. मग थेट आम्ही आलो केळीची पानं काढायला, का म्हणजे आम्हाला फुल नेचर मध्ये राहून नेचर टाईप मध्ये जेवण करायचं होतं. मग दादाने शिकवायला सुरू केलं की पानं कशी कट करतात. आणि हा बघा आमचा गजाब टोपी बाजार मी. इथं आमचे पंचपक्वान पण रेडी झालेले. मग आम्ही सुरुवात केली पानं लावून घ्यायला. तर हे एवढे होते आजचे पंचपक्वान आमचे. मग आम्ही हायगाई नाही करता लागलो ठुसायला. तर आजच्या ह्या व्लॉग मध्ये एवढंच. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडल्यास मित्रांना शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. राधे राधे.